माल चोरी करणारा दोषी तुम्ही म्हणलात, इथं पण दोषीच आहे. विश्वस्तांकडनं अजून पत्र आलेलं नाहीये, त्यामुळे विश्वस्तांनी सुद्धा या व्यवहारात आता याच्यामध्ये पुणेकर उतरले, महाराष्ट्र उतरलाय आणि जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये, हे यंत्रणेचे प्रमुख फडणवीस साहेब यांनी बी हा मुद्दा घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता ह्याच्यापुढं कुठली ताकद, संचालक असू कोणी असू, यांची कोणची ताकद इथं चालणार नाही. एकदा जर गृह खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला एक फोन केला तर 5व्या मिनिटाला सगळे संचालक इथं उभे राहतील लाईनी. ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे बी मनापासून आभार मानतो मी. संचालक इथं पळत येतील, फक्त एक फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही. पण मला शिंदे साहेबांनी सांगितलं नाही ना, आता कोणी घेऊ नका, आता घेतला घेणार यांनी, ज्यांनी आता कोणी घेऊ नये. आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी. आता पुढचं का आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी. कारण जे स्वप्न 4,000 कोटीतलं इथलं बघितलं होतं, त्यातले किती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीस मिळले. पण आता मला त्यांच्यावर बोलायचं नाही, कारण शिंदे साहेबांनी काल सांगितलं हा तोडगा निघणार आहे. पण माझं युद्ध हे संपलेलं नाही आहे. वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असू तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवाज देतील त्या पद्धतीने करणार आहे. आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे. तुम्हाला विनंती आहे, माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही हळूच सांगा, पण लोकमान्य नगरमध्ये पोहोचणार आहे. आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलं आहे स्वतःसाठी का जनतेसाठी त्याचाही पोलखोल करणार आहे. आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला, दुसऱ्या अंकात आपण पोचलो आहे, तिसरा अंक 1 तारखेपासून चालू आहे. आणि तो पण गायवाल्यांना कुठपर्यंत आणलं आहे त्याचे अजून जरा माझं लक्ष नाही आहे. पण गायवाल्यांना कोणी पाठवलं आणि कोणी आणलं आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्याविरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच. कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केले ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हाला बी परमेश्वराने दिलेत. कारण पुणेकरांना त्यांनी आशीर्वाद दिलेत. आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो, तर मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे. ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं, त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं, तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिला आहे तो शाप मागं घ्यावा. ते मी 1 तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही, हे चोर निघलेत, पण कुटुंबातल्या लोकांनी काय केलं नाही, त्यांची मुलं बाळं जी आहेत ही सुखी राहिली पाहिजे. कारण शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते भोगतो आहे मी सध्या. पण त्याच्यावर आपण नंतर चर्चा करायचीच आहे. पण मी त्यांना परत उपदेश करणार आहे की मोहळ असतील, माझी लढाई मोहळांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही, पण त्यांना जे त्यांच्याचे सगळे जे ह्याच्यामध्ये तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला आहे तो त्यांनी माघारी घ्यावी, त्यांना मी याचना करणार आहे. आणि 1 तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू होणार. या प्रकरणातला तुमचा जो आरोप सातत्याने मुरलीधर मोहोळ यांच्यावर होता, तुमच्यातला वाद आता संपलाय. 2 दिवस शिंदे साहेब म्हटले 2 दिवस, मग आहे ना 2 दिवसाचीच मुदत घेतली. अजून संपलेला नाहीये. 2 दिवस मी बोलणार आहे. 2 दिवस या प्रकरणानंतर हां, 2 दिवसासाठी थांबलाय का? तोपर्यंत 2 दिवसामध्ये महावीरांचं सन्मान आणि मंदिर जे घाण ठेवले ज्या विकृतीने त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्यासहित त्यांना 2 दिवसाची मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा, मी तोडगा काढतो. आणि त्यांची वाणी खरी ठरली, कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता, त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली. आता त्यांचं 2 दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा आहे. उद्या मी मुंबईतच आहे. तुम्हाला माहिती आहे की एका प्रेसने मला बोलवचं आहे, मी चहाला तर जाणार आहे. पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलणार, आता 2 दिवस संपले चालू होऊ का, तर ते म्हणले चालू होतं, होणार नाही होणार तर मी परत त्याला वाचलंय. आता कोणी वाचवायचं नाही, वाचले आता ते जिलेबी वाटणार होता मुरलीधर मोहोळ यांना आणि पुणेकरांना. बघा आता तुम्हाला सांगतो, कढई तापवायला ठेवले, पूर्ण व्यवहार झाला, तेल ओतलं की जिलेबी काढणारच. हे सगळं जरी झालं तर राजीनामा तुम्ही मागितला होता, त्याच्यावर 2 दिवसांनी बोलायचं ठरलं ना आपलं. आता शिंदे साहेब सांगितलं 2 दिवस बोलू. 2 दिवस मला काय आलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.